साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. मानव उत्थान सेवा समिती पंढरपूर शाखेच्या वतीनं महान सत्संग सोहळा कार्यक्रम मंगळवेढा या नगरीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात मानव धर्माचे प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रतिमेस संत महात्मा मुनीशानंदजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पंढरपूर आश्रमाचे प्रबंधक संत महात्मा दामिनीबाईजी, साध्वी जगेश्वरी, श्री नारायणराव मुंडे, सौ शाहूबाई मुंडे, डॉक्टर नीरज दोडके, डॉक्टर सौ प्रियंका दोडके आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर शाहूराज भोसले आणि राजू गड्डम यांनी सत्संग है मानसरोवर, सुखों की खाण बंदे, सत्संग से मिलते हैं, सचमुच भगवान बंदे हे भजन सादर केलं. संत महात्मा मुनीशानंदजी बडे भाग्य से पाइये सत्संगा, बिन प्रयास होत बहुबंगा. आपल्याला मोठ्या भाग्याने सत्संग प्राप्त होतं. आज अनेक मताच्या प्रचारामुळे मानवी समाज दिशाहीन झालाय, म्हणजेच वास्तवापासून दूर गेलाय. अनेक पवित्र धार्मिक ग्रंथानुसार देव संपूर्ण मानव जातीसाठी एकच आहे आणि त्याचं नाव सुद्धा एकच आहे. भगवंत हे प्रकाशाचं रूप. मंगळवेढा हा गाव संतांची भूमी, म्हणून साधू संत येती घरात, तोची दिवाळी दसरा. भगवंताला जाण्यासाठी सत्संगाची गरज आहे. सत्संगाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होते. संत महात्मा दामिनीबाईजी संपूर्ण मानव जातीला शांती, प्रेम आणि एकात्मतेच्या धाग्यात जोडणं हाच आमचा उद्देश आहे आणि केवळ मानव धर्माच्या प्रचारामुळे हे शक्य आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज असे अनेक संतांनी वेळेच्या तत्वदर्शी गुरुला शरण जाऊन आत्मत्याराला जाणून घेतले. आपणही त्याच मार्गावर जाऊन जाणून घेतलं पाहिजे, तेव्हाच आपलं कल्याण होईल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत महात्मा बाईजी यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध भागातून आलेले भक्तजन उपस्थित राहून महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ त्यांनी प्राप्त केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शामराव जाधव, विश्वतेज काटकर, अंबादास तौटम, कविता संभारी, शारदा चिप्पा, मोहन चिप्पा, राजू रापेली आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार शाखा प्रमुख तिरुपती संभारी यांनी मांडले. श्री सद्गुरुदेव महाराज की कृष्ण कन्हैया लाल की पंढरीनाथ महाराज की सभी महान पुरुषों की मानव धर्म की एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांचे सगळ्यांचे काम भगवानी केले. इथेही म्हणजे दामाजी भक्त झाले. किती निष्ठावान भक्त दामाजी सोपा मेळा यांनी किती निष्ठाची त्याचा लाभ देखने को मिलता है. बिना प्रयास होई भव भंगा. मन के अंदर अनेक प्रकार का संकल्प होता है. क्योंकि आदमी परेशान रहता है, क्योंकि नकारात्मक बातों का ज्यादा चिंतन है, जिससे उसको परेशानी हो, दुखी हो और उसे छुटकारा भी पाया जाए. इनको कोई और उपाय नहीं मिलता. प्रयास करने के बाद भी जब सफलता मिलती है और सत्संग का प्रभाव तब